नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला प्रॅक्टिस सेट 3.2 हा पाहिलेला आहे. आता आपण आर्क ऑफ अ सर्कल वर्तुळ कंस हे अभ्यासणार आहोत. वर्तुळ कंस या संबंधीची थोडक्यात माहिती तुम्हाला पाठीमागच्या वर्षी झालेली आहे. आर्क ऑफ अ सर्कल. आर्क ऑफ अ सर्कल मीन्स वर्तुळ कंस. आता वर्तुळ कंस म्हणजेच काय? अ सेकंड डिवाइड्स अ सर्कल इन टू पार्ट्स. हे महत्वाचं आहे. म्हणजे वर्तुळाची छेदिका वर्तुळा दोन भागात विभागते. त्याचा प्रत्येक भाग any one of these two parts and the common point of the circle and the second constitute an arc of the circle. म्हणजेच वर्तुळाची जी छेदिका आहे, छेदिका म्हणजे दोन बिंदूत छेदून जाणारे आणि स्पर्शिका म्हणजे एका बिंदूत छेदून जाणारे. हा दोन्हीतला फरक आहे. मग या दोन बिंदूत छेदून जाणारी जी छेदिका आहे, ही छेदिका या वर्तुळाचं दोन भाग करते. हा एक भाग आहे आणि हा दुसरा भाग आहे. असे दोन भाग या ठिकाणी या छेदिकेनं केलेले आहेत. आता प्रत्येक भाग आणि या वृत्त छेदिकेवरील बिंदू हा भाग सगळा भाग आहे तो, आणि हे छेदिकेवरील बिंदू मिळून हा जो एकूण भाग तयार होतो तो म्हणजे त्या वर्तुळाचं काय आलं? आर्क म्हणजे कंस आला. त्याला वर्तुळ कंस म्हणतात. आपण आकृती काढूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण ही छेदिका काढलेली आहे, तिला नाव दिलं के. या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र असेल, त्याला नाव दिलं सी. आणि ही जी छेदिका आहे ही वर्तुळाला ए आणि बी या दोन बिंदू छेदून जाते. इथं वर्तुळावर असलेले बिंदू आहेत. या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी वाय आहे. असे हे दोन बिंदू वर्तुळावर असलेले आहेत आणि छेदिका आहे. ही छेदिका ए आणि बी या दोन बिंदूत छेदून जाते. या छेदिकेने वर्तुळाचे दोन भाग केले. पहिला भाग आहे त्यांना कंसच नाव दिलेलं आहे. आपण देऊया कंस. सॉरी, इंग्लिश मध्ये लिहूया म्हणजे मराठी माध्यमाच्याने सुद्धा हे लिहिले तरी चालेल, म्हणजे लिहायचंच आहे. आर्क ए एक्स बी and arc ए वाय बी. कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी असे दोन कंस या ठिकाणी तयार झालेले आहेत. मग या दोन्ही कंसांचं बारकाईने जर तुम्ही बघितलं, ए एक्स बी या छेदिकेचे म्हणजे छेदिका आहे, ज्या बिंदूत छेदून जाते ते बिंदू अंत्यबिंदू आहेत कंसाला. बघा, ए आणि बी, ए आणि बी. आणि हा जो भाग आहे हा भाग म्हणजे एक कंस, हा दुसरा भाग आहे तो भाग म्हणजे एक कंस झाला. इथून हा हा सगळा भाग म्हणजेच एक कंस झाला. इथून हा एक भाग म्हणजे कंस आहे, हा दुसरा भाग आहे तो एक कंस झाला. आता इथं आपल्याला बघितल्यावर पण बारकाईने कळतं, ह्या कंसात दोन प्रकार दिसत आहेत. एक कंस मोठा दिसतो आणि एक कंस लहान दिसतो. मग मोठा कंस कोणता दिसला आपल्याला? ज्या वर्तुळाच्या ज्या भागामध्ये वर्तुळाचा केंद्र आहे तो भाग म्हणजे त्या वर्तुळाचा मोठा कंस असेल, त्यालाच विशाल कंस म्हणतात. म्हणजे थोडक्यात मेजर आर्क. हा जो वरती आहे त्याला मेजर आर्क, विशाल कंस. विशाल कंस झाला, हा मोठा दिसतो तो. आणि लहान दिसतो तो काय झाला? मायनर आर्क.
मायनर आर्क म्हणजेच लघु कंस. वर्तुळाचा केंद्र वर्तुळाच्या ज्या भागात आहे त्या बाजूचा कंस म्हणजे विशाल कंस आणि त्याच्या विरुद्ध भाग आहे तो कंस म्हणजे लघु कंस. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. दुसरी आकृती काढूया आपण. वर्तुळाचा केंद्र या ठिकाणी असेल आणि केंद्रातून समजा इकडे एक आपण रेषा काढली आणि या बाजूला एक रेषा काढली. याला नाव देऊया ओ, याला नाव देऊया ए, इथे नाव दिलं पी, इथे नाव दिलं बी, या ठिकाणी नाव दिलं क्यू. कोणतीही नावं द्या, काय अडचण नाही. ही दोन नावं आपण या पद्धतीने दिली. या ठिकाणी अँगल आहे. तुम्हाला गेल्या वर्षी ओळख झालेला नवीन घटक म्हणजे थीटा. हा थीटा, या कोणाचं माप थीटा इतका आहे. मग हा थीटा याला नाव दिलं. हा कुठं तयार झालाय? केंद्राजवळ तयार झालाय. हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि हा कोण कुठं तयार झाला? केंद्राजवळ. म्हणून याला केंद्रीय कोन म्हणतात. म्हणजेच हा जो अँगल आहे हा सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन. केंद्रीय कोन केंद्राजवळ तयार झाला म्हणून त्याला केंद्रीय कोन म्हणतात. हा जो कंस आहे, हा कंस आपण मगाशीच पाहिला आहे मेजर आर्क, आणि हा कंस आहे तो मायनर आर्क. अँगल आहे तो सेंट्रल अँगल आणि ओ ए ही जी आहे ही रेडियस म्हणजे त्रिज्या आहे. ओ पासून ए पर्यंत अंतर, ओ पासून बी पर्यंत अंतर, हे म्हणजे त्रिज्या आहेत. आणि हा थीटा आहे आणि ए आणि बी हे त्या कोणाच्या भुजेवरील बिंदू आहेत. म्हणजेच अँगल ए ओ बी इज सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल आहे आणि मेजर ऑफ अँगल ए ओ बी इक्वल टू थीटा. हे थीटा इतकं इथं घेतलेलं आहे. मोजताना काय येईल ते. आता मग हे कोण मोजताना कसे मोजायचे, हा कंस मोजताना कसा मोजायचा हे पण आपल्याला माहित पाहिजे. आता हा जो आर्क आहे हा मायनर आर्क आहे. मग ह्या थीटाचं जेवढं माप असेल, मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू, तेच माप या कंसाचं असतं. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए ओ बी इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए पी बी. हा लघु कंस आहे. लघु कंसाचं माप हे नेहमी हे त्याच्याशी संबंधित असलेला जो केंद्रीय कोन आहे याच्या मापा इतकंच असतं. हे महत्वाचा घटक आहे, हा आपल्याला माहित पाहिजे. केंद्रीय कोनाचं माप त्याच्याशी संगत लघु कंसाच्या मापा इतके असते. मग केंद्रीय कोनाचं माप काय असेल ते दिलेलं असेल आपल्याला. मग कंसाचं तर दिलेलं असेल किंवा कोनाचं तर, ह्या दोन्हीवरून. मग या दोन्हीवरून आपल्याला या पूर्ण वर्तुळाचा जो राहिलेला विशाल कंस आहे त्या कंसाचं सुद्धा माप काढता येतं. म्हणजे मेजर आर्क, मेजर ऑफ आर्क ए क्यू बी इक्वल टू किती असेल? पूर्ण वर्तुळाचा अंशात्मक माप 360. मेजर ऑफ होल सर्कल इज 360. पूर्ण माप, हे जे वर्तुळाचं पूर्ण माप आहे हे किती असणार आहे? 360. हे सगळं माप पूर्ण वर्तुळाचं हे 360 अंश इतकं असेल. पूर्ण वर्तुळाचं माप 360. मग त्याच्यातनं या कंसाचं माप वजा केलं आपण
तर राहिलेलं माप असेल ते विशाल कंसाचं असेल. म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होईल, 360 मायनस मेजर ऑफ आर्क ए पी बी. ए पी बीचं माप किती आहे, सेंट्रल अँगल इतकं, केंद्रीय कोना इतकं ए पी बीचं माप आहे. ए पी बीचं माप केंद्रीय कोना इतकं आहे आणि केंद्रीय कोनाचं माप हे कंसा इतकं आहे आणि 360 मधून ह्या लघु कंसाचं माप वजा केलं तर ह्या विशाल कंसाचं माप मिळेल आपल्याला. म्हणजेच मेजर आर्क इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. हे माहित असावं आपल्याला. विशाल कंसाचं माप हे 360 वजा संगत लघु कंसाचं माप हे सूत्र उपयोग करून आपण काही उदाहरण सोडवणार आहोत किंवा आपल्याला हे जे विशाल कंस आहे याचं माप आपल्याला शोधता येईल. पूर्ण वर्तुळाचं माप पुन्हा एकदा लक्ष द्या. पूर्ण वर्तुळाचं माप 360, लघु कंसाचं माप संगत केंद्रीय कोनाच्या मापा इतकं, विशाल कंसाचं माप हे 360 वजा संगत लघु कंसाचे माप. हे फॉर्म्युले आपल्याला माहित असावेत. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजेच कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क म्हणजेच कंसांची एकरूपता. कॉन्ग्रुअन्स म्हणजे एकरूपता. कॉन्ग्रुअन्स आहे हे एकरूपता. कंसांची एकरूपता म्हणजेच काय, इथं काही कंस तयार झालेले आहेत आणि हे कंस यांची एकरूप कंस कोणते. एकरूप कंस म्हणजे काय, एकरूप म्हटलं का सारखं, दोन्ही घटक सारखे असतील तर त्यांना एकरूप म्हणतो. कॉन्ग्रुअंट, ट्रायंगल कॉन्ग्रुअंट, अँगल कॉन्ग्रुअंट हे कधी येतात, सेगमेंट कॉन्ग्रुअंट हे कधी येतात तर त्यांचं माप किंवा लांबी हे सारखं असेल तर ते कॉन्ग्रुअंट असतात. कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क म्हणजे दोन कंस हे सारखे असतील तर त्यांना कॉन्ग्रुअंट आर्क्स म्हणतात. म्हणजे कंसांची एकरूपता. When two coplanar figures coincide with each other they are called congruent figures. म्हणजे जेव्हा दोन प्रतलीय आकृत्या या एकमेकींना तंतोतंत जुळतात, तंतोतंत म्हणजे कापून जर एकावर एक ठेवले तर हे एकावर एक बरोबर तंतोतंत बसतात, त्यांना आपण कॉन्ग्रुअन्स म्हणतो. We know that two angles of equal measure are congruent. आताच मी तुम्हाला सांगितलं दोन कोण एकरूप कधी होतात, जर त्यांचं माप हे सारखं असेल तर ते दोन कोण एकरूप होतात. मग इथं ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. काय आहे ऍक्टिव्हिटी बघूया. इथंच सोडवता येत असेल तर सोडवूया, नाहीतर वेगळ्या पानावरती बघूया आपण. ड्रॉ टू सर्कल्स विथ सेंटर C as shown in figure. ड्रॉ अँगल DCE. DCE आपण वाचत वाचत आकृत्या काढूया, म्हणजे आकृती काढल्यानंतर आपल्याला जरा लवकर लक्षात येईल. ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. ऍक्टिव्हिटी बघा, सांगितलंय त्या पद्धतीने कृती करायची आहे. ड्रॉ टू सर्कल्स विथ सेंटर C. आपण सांगितले तसं या ठिकाणी दोन सर्कल काढूया. दुसरं आणखी एक सर्कल घेऊया, त्याचा कलर आतल्या सर्कलाचा थोडा वेगळा घेऊया आपण.
या ठिकाणी आपण हे दोन सर्कल घेतले, ला नाव दिलं सेंटरला ओ असं, ते सेंटर आहे, याला सी नाव देऊया. त्यानंतर सांगितलंय ती कृती करत जाऊया आपण. आपल्याला सुरुवातीला काय सांगितले, ड्रॉ DCE म्हणजेच या ठिकाणी C हा बिंदू आहे, या ठिकाणी D हा बिंदू आहे, या ठिकाणी E हा बिंदू आहे. त्यानंतर काय सांगितलंय, FCG या ठिकाणी F नाव दिया, या ठिकाणी G नाव दिया. आणि हे these two angles are equal measure, म्हणजे ह्याला 70 अंश म्हटलं आणि इथं आहे त्याला पण 70 अंश म्हटलं आपण. या दोन्हींची माप या ठिकाणी लिहिलेली आहेत. आता आणखी एक अँगल या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे, DC इंटरसेक्ट इनर सर्कल ॲट पॉइंट A and B. इथं याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं, दोन्ही नावं दिली. आणखी एक कोण सांगितलं आपल्याला, CIJ JCI या ठिकाणी आय नाव दिलं, या ठिकाणी जे नाव दिलं. हे माप आहे ते 40 अंश आपण गृहीत धरलेलं आहे. आता हे जे कंस आहेत यांना नाव दिली कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून. कंस AB म्हणजेच ICJ 40 आहे. इथं छेदनबिंदू जिथं आहे त्याला ए आणि बी आपण नावं दिलेली आहेत. आता विचारले का आपल्याला, हा केंद्रीय कोण आहे, यांची माप इथं 70 आहे, या ठिकाणी 70 आहे, आणि हे जे दोन केंद्रीय कोण आहेत हे सारख्या मापाचे आहेत. आणि हे जर दोन कोण सारखे असतील तर संबंधित असलेले लघु कंस जे आहेत हे सारख्याच मापाचे असावे लागतील. म्हणजे दोन कोणते कंस, इथला कंस आणि या ठिकाणचा कंस, हा कंस आणि इथला कंस, हे दोन्ही सारख्याच मापाचे असावे लागतील. म्हणजेच इथून इथपर्यंतचा कंस आहे आणि इथून इथपर्यंतचा कंस आहे, हे सारख्या मापाचे असतील का. बघा आता, सारखे मापाचे बघितल्यावर पण आपल्याला वाटत नाही सारख्या मापाचे असतील असं. हे दोन कंस सारखे वाटत नाहीत. म्हणजेच इथला कंस इथला कंस आणि इथला कंस, त्याचबरोबर इथला पूर्ण कंस आणि इथला कंस हे सारखे वाटतात का. बघा, बघितल्यानंतर पण आपल्या लक्षात येतं, हा कंस आपण इथून बरोबर हा कट केला, इथून कट केला आणि तो उचलून जर इथं ठेवला तर जुळेल का. पाठीमागच आपण पाहिलेलं आहे काय, केंद्रीय कोणाचं माप हे संगत लघुकंसाच्या मापा इतकं आहे. म्हणजे या केंद्रीय कोणाचं माप ह्या कंसाच्या मापा इतकं आहे, या केंद्रीय कोणाचं माप ह्या कंसाच्या मापा इतकं आहे. मग हे दोन्ही कंस सारखे असायला पाहिजेत. आपल्याला बघितल्यानंतर दिसत नाहीत, कापून ठेवल्यानंतर तर अजिबातच दिसणार नाहीत.
आपण इथं जरी कंसांचा विचार केला, ह्या दोन, इथला कंस आणि इथला कंस, हे दोन्ही कंस सुद्धा हे समान मापाचे असत नाहीत. मग ह्याच्यात आणखी काहीतरी कमी आहे की जे ही प्रॉपर्टी आहे ही पूर्ण होऊ शकत नाही. मग ह्याच्यामध्ये काय सारखं पाहिजे, तर ह्या ज्या रेडियस आहेत, त्रिज्या, या त्रिज्या सारख्या पाहिजेत. म्हणजे ही त्रिज्या इथून इथं सारखी आहे, तीच इथून इथं सारखी आहे. मग इथला कंस आणि इथला कंस हे दोन्ही कंस सारखे असतील. का? त्रिज्या इथं आहे, तीच इथं आहे, इथं आहे, तीच इथं आहे, आणि इथं आहे, ती इथं आहे. म्हणजे CA ची लांबी आहे, तीच लांबी CB ची आहे, तीच लांबी इथं दुसऱ्या घटकांची आहे. म्हणजे समजा इथं x आणि इथं y नाव दिलं तर XC आणि YC यांची माप ही सारखी आहेत, म्हणून XY आर्क XY इक्वल टू आर्क AB असेल. का? रेडियस सेम आहे, रेडियस सेम आहे, त्यामुळे त्यांची माप आहे ती समान असतील. त्याचबरोबर आर्क DE इक्वल टू आर्क GF असेल. DE आणि GF हे सारखे असतील, कारण त्यांचे रेडियस आहेत हे सारखे आहेत. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय मिळालं आहे बघायला, टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडियाई आर इक्वल. जर दोन कंसांची माप समान असतात, जर त्यांच्या त्रिज्या आणि केंद्रीय कोन हे समान मापाचे असतील तर. आता यानंतर arc DE and GF are congruent, written in symbol arc DE congruent arc GF. arc DE congruent arc GF हे लिहिताना कॉन्ग्रुएंटचं साइन या पद्धतीनं दाखवलेलं आहे, हे आपल्याला माहित आहे. हे दोन्ही पण बरोबर आहे, असं काढलं तरी चालेल किंवा असं काढलं तरी चालेल. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ काय आहे इथं? गुणधर्म, कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स म्हणजे बेरजेचा गुणधर्म काय आहे, तर बघूया. एक उदाहरण आपण इथं घेऊया, एक सर्कल काढूया. इथं इथं त्या सर्कल वरती काही बिंदू घेऊया आपण. या ठिकाणी समजा A घेतला, इथं B घेतला, या ठिकाणी C घेतला, या ठिकाणी D घेतला, या E घेतला आणि इथं F घेतला. आता आर्क AC इक्वल टू आर्क AB प्लस आर्क BC. म्हणजेच A पासून इथून इथपर्यंतचं माप आपल्याला दिले, विचारले किती असेल. AB आणि BC यांच्या बेरजे इतकं AC चं माप असेल, हेच इथं दिलेलं आहे. AB आणि BC यांच्या बेरजे इतकं हे AC चं माप असेल. त्याच पद्धतीनं समजा A पासून हे आपल्याला दिलेलं आहे, इथे विचारलं D पर्यंतचं माप, हे जे माप आहे हे विचारलं, तर लिहिता येईल कसं आपल्याला. आर्क AD किंवा 3 अक्षरी लिहिलं समजा आपण, 3 अक्षरी AFD
डी. कंस कसा लिहायचा पाठीमागच्या वर्षी झालेला आहे ए एफ डी इक्वल टू आर्क ए एफ प्लस आर्क एफ ई डी. इथून इथपर्यंतचं माप म्हणजेच इथून हे माप प्लस जे पुढं माप असेल इथून हे इथपर्यंतचं माप दोघांचे बेरजे इतकं ईडीचं माप असेल. कारण एफ हा बिंदू इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. इथं आपण घेताना घेतलाय बघा, एफ हा दोन्हीकडे पण घेतला, इथं बी हा सामायिक. तिथून पुढं माप हे या पद्धतीनं त्या कंसांचं बेरजेचा गुणधर्म असेल. त्यानंतर आहे ते म्हणजे theorem the chords corresponding to congruent arc of a circle or congruent circle are congruent. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या किंवा एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या या समान असतात. म्हणजे त्रिज्या समान लांबीच्या आहेत एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या. ही थेरम जो आहे हा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात आहे, इथंच आपण तो पूर्ण करूया. इन अ सर्कल विथ सेंटर बी आर्क ए पी सी कॉन्ग्रुएंट आर्क डी क्यू ई इथला कंस आणि इथला कंस हे कंस सारखे आहे. प्रूव्ह क्वाड ए सी कॉन्ग्रुएंट क्वाड डीई. ए सी आणि डीई या ज्या जीवा आहेत ह्या एकरूप आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. fill in the blanks and complete the proof. In triangle ABC and triangle DBE, side AB congruent side DB. इथं काय येणार? Radii of same circle. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. आता त्यानंतर काय येणार? साइड BC कॉन्ग्रुएंट साइड BE. इथं पण तसंच येणार. रेडियस ऑफ सेम सर्कल. अँगल ABC इथला अँगल कॉन्ग्रुएंट अँगल DBE. मेजर ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क. आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असेल. त्यानंतर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DBE SAS टेस्टनुसार SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील. SAS साइड अँगल साइड. क्वाड AC कॉन्ग्रुएंट क्वाड DE का? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. एकरूप वर्तुळाच्या त्या बाजू आहेत, एकरूप त्रिकोणाच्या त्या बाजू आहेत. एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा ह्या समान लांबीच्या असतात किंवा एकरूप असतात. त्यानंतरचा थेरम आहे थेरम करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट क्वाड ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. ही त्याच पद्धतीने आहे. याच थेरमचा तो व्यत्यास आहे. लेटस थिंक. हे जे आहे हे आपण थोडासा विचार केला तरी चालेल किंवा लक्षात ठेवूया, विचार करूया. हे या ठिकाणी दिलेलं आहे. आपण या पद्धतीनं हे थेरम आणि ऍक्टिव्हिटी या अभ्यासलेल्या आहेत. धन्यवाद.